नागपुरातील 12वीच्या पेपर फुटी प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। गणिताचाही पेपर फुटल्याची माहिती पुढे येते आहे। आरोपींच्या डिलीट चॅटमध्ये गणिताचाही पेपर आढळला। डिजिटल पुरावे नागपूर पोलिसांच्या आता हाती लागले आहेत। नागपूर विभागात सेंट उर्सुला शाळेत मिळालेल्या मुलीच्या मोबाईलवरून 16 फेब्रुवारीला रसायनशास्त्र आणि 18ला भौतिकशास्त्राचा पेपर फुटल्याचं समोर आलं होतं। 12वी पेपर फुटीमध्ये नवनवीन धक्कादायक खुलासे सुरूच आहेत। 18 फेब्रुवारीच्या पेपर फुटीचा पोलीस गुन्हा दाखल झाल्यानंतरही आरोपींनी 21 फेब्रुवारीला गणिताचा पेपर फोडल्याचंही आता समोर आलंय। आरोपींच्या डिलीट चॅटमध्ये गणिताचाही पेपर आढळल्यानं खळबळ उडाली आहे। त्याचे डिजिटल पुरावे नागपूर पोलिसांच्या हाती लागलेत। अटकेतील आरोपींच्या रिकव्हर केलेल्या मोबाईल डेटामधनं धक्कादायक बाब समोर आली। 12वीचे फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 2 पेपर फोडल्यानंतर आरोपींनी गणिताचाही पेपर फोडला होता। काही आरोपींनी मोबाईल डेटा फॉर्मॅट केला, मात्र मोबाईल डेटा रिकव्हर करत असताना गणिताचा पेपर फुटल्याचे डिजिटल पुरावे पोलिसांना मिळाले। गणिताचा 3रा पेपर त्यात प्रसारित झाल्याचं डिजिटल पुरावे पोलिसांच्या हाती लागले। 5 सदस्यांच्या विशेष तपास पथकाकडून शोध मोहीम सुरू आहे। डिलीट केलेला डेटा पुन्हा मिळवला जातो। पोलिसांच्या तपासामध्ये त्यांनी जो मोबाईल हस्तगत केले होते त्या मोबाईलला त्यांनी त्याचं संशोधन केलेलं आहे आणि त्यामध्ये त्यांना ह्या बाबी आढळून आलेल्या आहेत। त्यावर ते कार्यवाही करत आहेत। याच्यामध्ये दोषी जे असतील ते नक्की पकडले जातील आणि पुढील कार्यवाही नियमातील तरतुदीप्रमाणे होणार आहे। पोलिसांनी व्हॉट्सअप ग्रुपचा ॲडमिन आणि ट्युशनचा संचालक निशिकांत मून आणि फरहान अख्तरला अटक केली। त्यानंतर एक्सलंट अकॅडमीचा संचालक मुस्तफा खान आणि जुनेद अहमद अशा एकूण 4 जणांना अटक केली होती। दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी आता शिकवणी क्लासच्या शिक्षकालाही अटक केली आहे। या प्रकरणातली ही 5वी अटक आहे, तर 2 जणांना ताब्यात घेतलं असून त्याच्यातील 1 जण अल्पवयीन आहे। एकीकडे पेपर फुटीचे हे प्रकरण गाजत असतानाच बोर्डाच्या सीलबंद लिफाफ्यात एक प्रश्नपत्रिका कमी आल्याची तक्रार पर्यवेक्षकानं केली आहे। 25 ऐवजी 24 प्रश्नपत्रिका आल्या असल्याची तक्रार केंद्रातल्या पर्यवेक्षकानं नोंदवली। प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्रावर सीलबंद येतात। असं असतानाही 25 पैकी काही केंद्रांवर 24 प्रश्नपत्रिकाच आल्यात। त्यामुळे असा प्रकार का घडला याचीही चौकशी होणार असल्याचं समजतंय। प्रश्नपत्रिकांचं एकदम सील्ड पॅकेट असतं। हे केंद्रनिहाय मोठं बंडल असतं, सील असतं ते, आणि त्याच्यामध्ये प्रत्येक वर्गनिहाय मोठमोठाली पुन्हा 25-25ची पॅकेट्स असतात जी सील्ड असतात। त्याचं जे पॅकेट सील असतं ते अत्यंत टाईट त्याची सीलिंग असते। त्याला कुठेही कोणत्याही अवस्थेमध्ये त्याला फोडणं शक्य नसतं। त्याच्यामध्ये नियम आहेत की बरोबर 11 वाजता विद्यार्थ्यांच्या समोरच ते पाकिट विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घेऊनच ते फोडलं जातं असतं आणि पाकिट त्या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या समोरच फोडलं जातं। त्याच्यामध्ये 25 प्रश्नपत्रिका असतात, त्या विद्यार्थ्यांच्या समोरच मोजल्या जातात आणि तिथंच त्याचं वाटप केलं जातं। तर एखाद्या ठिकाणी 25च्या ऐवजी 24 प्रश्नपत्रिका निघालेल्या आहेत, तर त्याविषयी आम्हाला रिपोर्टिंग आहे आणि आम्ही तशी रिपोर्टिंग आमच्या राज्य मंडळाला केलेली आहे। फुटलेल्या पेपरच्या प्रश्नपत्रिका व्हॉट्सअप ग्रुपवर कशा पोहोचल्या, यात कुणाकुणाचा सहभाग आहे आणि पेपर फुटीचं रॅकेट किती मोठं आहे, याचे सूत्रधार कोण आहेत, असे अनेक सवाल आता उपस्थित होत आहेत। अमर काणे, झी 24 तास, नागपूर।